मित्रांनो, नीट पेपर फुटीनंतर आता टीईटीचा पेपर फुटल्याच्या गोष्टी समोर येताना दिसत आहेत. पण पेपर फुटला की विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं जात आहे. परीक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतात. मग परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला जातो. पण दुसरीकडे राजकारणात पटापट ज्या पद्धतीने आमदार खासदार फुटायला लागलेले आहेत, म्हणजे या पक्षातून त्या पक्षात उड्या मारताना दिसतात, बेडूक उड्या मारताना दिसत आहेत. आणि जनतेने एका पक्षाच्या चिन्हावर निवडून दिलेला जो कौल आहे, तो कौल, त्या कौलाचा जाणीवपूर्वक अपमान केला जातोय, ते असं तुम्हाला वाटत नाही का? आणि यामध्ये 2/3 आमदार खासदारांच्या नियमाचा जो आधार घेऊन पक्ष फुटीला समर्थन किंवा संरक्षण मिळालेलं आहे, ते तर औरच गोष्ट आहे. पण प्रश्न असा आहे की जनतेने दिलेला कौल बदलला जातोय, तर जनतेला पुन्हा निर्णय घेण्याची संधी का दिली जाऊ शकत नाही? ज्या पद्धतीने पेपर फुटल्यानंतर पुन्हा परीक्षा घेतल्या जातात आणि परीक्षा केंद्रही दिल्या जातात, त्या पद्धतीने आमदार खासदार फुटल्यानंतर पुन्हा निवडणुका का घेतल्या जात नाहीत? पुन्हा निवडणुका व्हाव्यात आणि जनतेला त्यांचा कौल देण्याची परवानगी देण्यात यावी, आणि तो नियम जनतेचाच आहे हे सर्वांनी समजून घ्यावं. आता जर लोकशाहीमध्ये जर अंतिम निर्णय जनतेचा असेल, तर या फुटलेल्या खासदारांना धडा शिकवण्याची परीक्षा किंवा धडा शिकवण्याचा अंतिम निर्णय सुद्धा जनतेनेच घेतला पाहिजे. पेपर फुटला, परीक्षा होते, आमदार खासदार फुटला की निवडणूक झालीच पाहिजे. तुम्हाला काय वाटतंय? कमेंट्स मध्ये नक्की सांगा.